आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। वाकडी कामं करूनच सत्तेमध्ये आले, त्यांना सरळ काम करता येणार नाहीत। कृषी मंत्री भरणेंच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका। ते वाकडी कामं करूनच सत्तेवरती आले ना, ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही। वाकडं काम केल्यास आम्ही तुम्हाला सोडणार नाही। कृषी मंत्री भरणेंच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचा इशारा। अख्खा महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे बघत आहे, तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत। तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल, पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही। दत्ता भरणेंचं वक्तव्य कृषी मंत्री होण्यापूर्वीचं। जनतेच्या हितासाठी कधी कधी नियम बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतात, अजित पवारांनी केलं स्पष्ट। तो कृषी मंत्री व्हायच्या आधी त्यांनी तिथं अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती, त्याच्यामध्ये ते वक्तव्य। मराठी भाषा अशी आहे, त्याच्यातनं अर्थ काढावा असा काढला जातो। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिणींना सरकारची भेट मिळणार। जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा निधी वितरित होणार। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ठाकरे गटाच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक। निवडणुकांसाठी जोमानं कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे निर्देश। निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचे आमच्याकडे पुरावे, लवकरच पुरावा देऊ। जेव्हा डेटा प्रसिद्ध होईल तेव्हा भूकंप होईल, राहुल गांधींचा दावा। मतदार यादीतून माझं नाव हटवलं, निवडणूक कशी लढवणार? तेजस्वी यादवांचे निवडणूक आयोगावर आरोप, तर तेजस्वी यादवांचे आरोप चुकीचे, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ये एप्लीकेशन है, मेरा भी नहीं है। हम चुनाव कैसे लड़ेंगे? चुनाव लड़ने के लिए आपको बूथ वोटर बनना चाहिए, बिहार का वोटर होना चाहिए। अब जब चेक करना, जब मेरा नहीं है तो यही ताजुब लगेगी ना। राहुल गांधींनी कोणत्याही मुद्द्यावर पत्र पाठवलेले नाही, त्यांचे आरोप बेकायदेशीर। राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झाला नाही। भरत गोगावलेंचं नाव न घेता सुनील तटकरेंना आव्हान। माणिकराव जगताप यांची मुलगी, अशोक साबळे यांचा मुलगा, मधुकर ठाकूर यांचा मुलगा यांना घेऊन शिवसेनेला चेकमेट देऊ असं वाटत असेल, पण तसं होणार नाही, गोगावलेंचं वक्तव्य। कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेट देऊ शकतो, परंतु अजून शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झालेला नाही आहे।